पोलीस काही लोकांची समजूत काढताना दिसतात। हे सर्वजण हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत। मालेगाव बॉम्बस्फोटाबाबतचा निकाल आल्यानंतर या हिंदुत्ववादी संघटनांकडून आनंद साजरा करण्यात आला, एकमेकांना पेढे भरवण्यात आले। मात्र मोसमपूर या भागामध्ये फटाके फोडण्याचा प्रयत्न या सगळ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला, त्यावेळेला पोलिसांनी त्यांना रोखलं आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी म्हणून पोलीस त्यांची समजूत काढताना दिसतात। त्यावेळीच ही दृश्य आहेत, ही थेट दृश्य आहेत मालेगाव मधली। पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत काढतात, फटाके फोडू नये जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी म्हणून पोलीस या सगळ्यांची समजूत काढताना दिसतात। मात्र हे कार्यकर्ते फटाके फोडण्यावर ठाम आहेत। कदाचित पोलीस त्यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरतील। हाती भगवे ध्वज घेऊन या हिंदुत्ववादी संघटनांनी आनंद साजरा केला। एकीकडे या सगळ्या संघटनांनी आनंद साजरा केला, नागरिकांकडून एकमेकांना पेढे भरवून या निकालाचा जल्लोष केला जातोय आणि घोषणाबाजी देखील या हातात घेऊन हे सगळे हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आपल्याला बघायला मिळतात। तर जोरदार घोषणाबाजी करत निकालाचा जल्लोष आनंद या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना इथे साजरा करतायत। मालेगावमध्ये प्रचंड गर्दी या कार्यकर्त्यांची झाली आणि यांची समजूत पोलीस काढतायत। तर या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना फटाके फोडण्यापासून पोलिसांनी रोखलेले आहे, त्यांची समजूत काढली जाते। मात्र शाब्दिक बाचाबाची पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये होती। हे सर्वजण फटाके फोडण्यावर ठाम आहेत। कोर्टाचा निकाल आल्यानंतर हातात भगवे ध्वज घेऊन जोरदार घोषणाबाजी यांनी केली। पेढे वाटा, फुलं उधळा, टिळे लावा, पेढे वाटले जात आहेत, आनंद साजरा केला जातोय, जल्लोष केला जातोय, जोरदार घोषणाबाजी होते। याला पोलिसांचा विरोध नाहीये, मात्र फटाके फोडण्यास पोलिसांनी विरोध केलेला आहे आणि फटाके फोडण्यावर या हिंदुत्ववादी संघटना मात्र ठाम आहेत। मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल येणार होता, या पार्श्वभूमीवर मालेगाव आणि आसपासच्या ग्रामीण परिसरामध्ये तगडा बंदोबस्त पोलिसांनी कालपासूनच ठेवला होता। आज निकाल आल्यानंतर पीडितांनी नाराजी व्यक्त केली। निकाल आपल्या विरोधात आल्यानंतर या विरोधात आपण हायकोर्टात अपील करणार असल्याचं पीडितांनी सांगितलं। मात्र आपल्या बाजूने निकाल येताच या हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष साजरा केलेला आहे। मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी म्हणून पोलीस त्यांना फटाके फोडण्यापासून मज्जाव करतात, त्यांना रोखतायत। हीच शाब्दिक बाचाबाची या हिंदुत्ववादी संघटना आणि पोलिसांमध्ये सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।